इव्हेंटफुल षटक राहिलं, कारण इथे संधी निर्माण झाली होती, विकेटचे चान्सेस होते. त्या ठिकाणी हेमंतकडून तो झेल सुटला गेला. जीवन दर मिळालं. 9 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. या षटकातील पुढचा बॉल, लास्ट बॉल. बॅकफुटला आले, पुन्हा एकदा दिशा दिली. अप्रतिम कमबॅक. पहिले 3 बॉल राहिले मोराबे संघाच्या नावावरती, कारण त्या 3 बॉलमध्ये धावा आल्या 9 आणि पुढच्या 3 बॉलमध्ये भूषणने कमालीचं कमबॅक करत असताना पॉवर प्लेमध्ये धावा खर्च केल्या. फक्त 9 बिनबाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती. विकेट हॅट्रिक साठी पहा नितीन शेट गावण तलोजा मजकूर, त्यांच्या मुलीच्या नावानं करार्थना संघ खेळत असतो. गाथा 11 तलोजा मजकूर त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक इथे जमा आहे. तर या दरम्यान आम्ही पाहतोय की युट्यूबच्या माध्यमातून मोराळचे एक जबरदस्त उत्तुंग व्यक्तिमत्व दिलीप शेठ पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत असतील. काल त्यांची उपस्थिती होती व्यासपीठावरती, परंतु आज युट्यूबच्या माध्यमातून आपल्या संघाला ना स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या बिनबाद 9. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय मयूर राजे. साई राजे आमचे उत्तम समालोचक, निवेदक आणि हँडसम पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये होताना पाहत आहे. किंवा या परिसरातील प्रत्येक स्पर्धांमध्ये ॲज अ सूत्रसंचालक म्हणून त्यांची भूमिका राहिली. कमलाकरजी पाटील साहेब तर त्यांना मी हॅट्स ऑफ करेल या स्पर्धेबद्दल. अनेक अडचणींवरती मात करून मात्र शिस्तबद्ध आयोजन त्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणामध्ये आपण रंगताना पाहता, ज्याचा आनंद घेणारे सर्व आमचे प्रेक्षक मायबाप, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल लॉफ करत असताना बिग हिटचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंग ऑनला, सीमा पार खणखणीत षटकार. धावसंख्या धावफलकाधी 15 आणि वैयक्तिक 15 वरती खेळतो आदेश पाटील. 1 मन आर्मी एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल अशा एकूण 15 धावा आपण त्याच्या बॅटमधून पाहिल्या. आणि काय फटका होता, अप्रतिम. समोर ओव्हर पिच मिळाला आणि त्याच्यावरती मात्र आक्रमक स्ट्रोक खेळत असताना वाईड स्ट्रॉंगनला हा षटकार. चला, वेळेचं बंधन आहे प्लीज. तवजे मजकूर टीमला ही सूचना असेल, प्रत्येक टीमला या आम्ही सूचना देऊ या स्पर्धेमध्ये. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला खतर आजचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. समोर टाकलाय, पाडोस्टिपचा प्रयत्न, बॅट ग्राउंडिंग झाली असे पंचांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे योग्य निर्णय, कारण गुडघा टेकत सुरुवातीलाच मन बनवलं होतं. त्या ठिकाणी आदेशने हा फटका मी स्क्वेअरलेगकडेच खेळेल, परंतु बॉलच्या मेरिटनुसार कधी कधी तुम्हाला खेळावं लागतं. हा बॉल उजव्याच्या बाहेर स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि त्याच्यावरती पाडोस्टिपचा प्रयत्न. आमचे जबरदस्त दमदार व्यक्तिमत्व कारण आमचे आयोजक कमिटी देखील आहेत. हरेश दादा केनी साहेब व्यासपीठावरती येत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पडता पाऊल सज्जनांची, शोभा वाढवली क्रिकेट या सामन्यांची आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम शुभ सुस्वागत. त्याच दरम्यान आमचे सचिनजी राजे देखील या ठिकाणी, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दैव देता आणि कर्म नेता असे एक म्हण आहे आणि खरं हा झेल सुटलाय त्या ठिकाणी. विकेट किपर कडून देखील जीवनदान कुणाल पाटील आय थिंक त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून मात्र झेल सुटला. दुसऱ्यांदा या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे खरं तर आदेश पाटील या खेळाडूला. त्याला मात्र नशिबाने साथ दिली. 2 वेळा त्याला मात्र संधी मिळाली, ज्याच्या बॅटमधून धावा 16 आलेल्या आहेत आणि टीमची धावसंख्या सध्या 16 आहे आणि त्याला जीवनदान दिलंय मैदानाच्या आतमध्ये खरं तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय नवनाथ शेठ मात्रे पी सर्वे मॅचचा आनंद घेत. दादांना मी विनंती करेन, नवनाथ शेठ या व्यासपीठावरती आपल्या हक्काच्या, मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. असं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं सातत्याने सहकार्य लाभलं फिल्डिंगचं. आदर्शसाठी पुन्हा एकदा बीट करत असताना एक्सप्रेस बॉल प्रचंड वेगात टाकलाय त्या ठिकाणी विनयसाठी. विनयला फार शांत ठेवलंय. सलगचा 4था डॉट बॉल खेळतोय मैदानामध्ये. या डॉट बॉलमुळे मात्र प्रथमेश बॅकफुटला गेला आणि पेठारी संघही बॅकफुटला गेला. 9 डॉट बॉल केला प्रथमेश मागच्या इनिंगमध्ये आणि तिथून मात्र पराभव त्यांच्या पदरी आला. आणि इथे देखील सलग 4था डॉट बॉल. शांत ठेवलं या ठिकाणी विनयला. तळोजा मजकूर संघाच्या गोलंदाजाने जितकं कौतुक करावं तितकं कमी. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय हरेशजी केणी साहेब, समाजसेवक, डॅशिंग पर्सनॅलिटी, बियर्ड लुक आणि दमदार खरं तर समाजसेवक म्हणून त्यांची भूमिका राहिली. त्यांचं वेलकम, हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. समोर टाकला यॉर्कर, पुन्हा एकदा स्लॅश केला बॉलला. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडे फंबल झाले
आणि त्यानंतर सेकंडचा कॉल नकार दिला विनयने, योग्य नकार होता. आदर्श थांबला, मागे रिव्हर्स आला, रिटर्न आला आणि इथे मात्र स्ट्राईक त्याच्याकडे राहील. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. बॅटिंग करत असताना टीम मोरावेला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डवरती बिनबाद 17 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा बॉल या षटकातला. आतापर्यंत 17, पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 8 आल्या. पुन्हा एकदा आदर्श पाटील स्ट्रायकिंग एंडला आला, ज्याला सातत्याने जीवनदान मिळाले. हेमंत पाटीलकडून झेल सुटला होता, कीपरकडून देखील झेल सुटला होता. कुणाल पाटीलकडून तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मिड विकेटला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिड विकेटकडे फिल्डर त्यांच्या हातामध्ये चाललाय. प्रेम पाटील एक चांगला जबरदस्त क्षेत्ररक्षक, त्याचा थ्रोही चांगला होता. एक धाव या बॉलवरती मिळाली. 2 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या मोराबे संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 18 धावा. पूर्णांक 0-0च्या सरासरीने 18 धावा आल्या, ज्यामध्ये वैयक्तिक आदर्श पाटीलच्या धावा 17, एक धाव तर विनयच्या खात्यामध्ये होती, ज्याने 5 चेंडू फेस केले 1 रनसाठी. स्ट्राईक रेट पूर्णपणे डाऊन झाला या खेळाडूचा. तर आक्रमक व्हावं लागेल. प्रथमेश साळुंके यंग टॅलेंट गोल्डच्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली या खेळाडूने. प्रथमेशने जबरदस्त त्याचाही भेदक मारा आम्ही पाहिला. राजाराणी क्रिकेट क्लब घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 1200 धुमाल यांची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहिली. तो प्रथमेश आता मात्र बॉलिंग मार्कमध्ये समोर आदर्श पाटील. आदर्शवत इनिंग खेळावी लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 आल्या. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आदर्श. पहिलाच बॉल वेगात टाकलाय, उजव्याच्या बाहेर सोडला होता बॉलला आणि इथे वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशी ऑफर मिळाली त्या ठिकाणी मोराबे टीमला. 2 धावा मोफतच्या मिळतील. धावसंख्येमध्ये बदल 20 धावा. दुसरं दशक पूर्ण झालं. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये मोराबे टीमचं चांगलं कमबॅक. राहुल पोरजी आमचे दानसरचे गुणसंख्या लेखक, मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सचिनजी कडू, रोहिंजन, मनोज पवार तिसरे पंच आहेत. एका बाजूला अनिल टेंबे वल्लभ, त्यांना आपण पाहत आहे. समालोचन डिपार्टमेंटमध्ये खरं तर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक जे सध्या आपलेच रहिवासी आहेत, फेज 1 मध्ये फेज 2 मध्ये आहेत. आणि जयश्री भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकता. आमचे मित्र साई राजे यांना आपण पाहता. आणि खास करून या स्पर्धेचं प्रक्षेपण, चला वेळ घेता आपण प्लीज, थोडी घाई करा. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देणारी वाहिनी म्हणजे प्राप्ती लाईव्ह. जितू गोंधळी आणि त्यांचे संपूर्ण टीम, आमचे डीजे ऑपरेटर गणेश डीजे, त्यांचंही मनापासून आभार. नुकताच 1 लाखाचा टप्पा ओलांडला प्राप्ती लाईव्हने. चांगलं काम जितू तुम्ही करताय, तुम्हाला शुभेच्छा. राउंड द विकेट दे घुमा के मिड विकेटला हा फटका, लेफ्टी वर्सेस लेफ्टी आणि इथे विनय झाला आक्रमक. त्याच्या पाठमधून हा संघर्षमय षटकार. नितीन शेट गाऊन साहेब यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. क्या बात आहे. लेफ्टी बॉलर समोर जेव्हा लेफ्टी बॅटर येतो तेव्हा मात्र त्यालाही थोडासा मानसिक दबावाला खरं सामोरं जावं लागतं. आणि काय फटका होता, पायात टाकलेला यॉर्कर, त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक विनयचा पाहिला, त्याला कॉन्फिडन्स वाढवून देणारा हा फटका होता. सफल झाले, पुन्हा एकदा उडवलाय. याही वेळेला उंची घेतली आहे आणि अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम. आणखीन एक धमाका. विनयचा फार काळ शांत राहायला मी काय संत नाहीये सांगतो मैदानामध्ये. सलग 2 षटकार. चॉकलेट बॉय स्पर्धेचा आनंद घेत असताना स्लॅश केला बॉलला, हलकीशी कडा घेत असताना बॉल चालत शॉर्ट थर्ड मॅनला चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलं. खरं तर मागे जे 2 फिल्डर आहेत त्यांना मात्र प्रचंड अलर्ट राहावं लागतं आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन मिळाली, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 33 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. अशीच भागीदारी होती पेठाली संघाची. जेव्हा
प्रथमेश आणि संदीप विकेटवरती होता आणि ही भागीदारी करत असताना चौथ्या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला, फक्त 2 धावांचं षटक टाकलं, एक एक्स्ट्रा रन मिळाली. तिथून मात्र कर्ता नारायण संघाने सामन्याला कलाटणी दिली. चांगली गोलंदाजी. याही वेळेला वेगात टाकला ऑन साइडला, फटका गॅप मध्ये आहे, एका टप्प्यावरती चाललाय संगमला बीट करून सीमा पार खणखणीत चौकार. वरती मॅचचा आनंद घेत असताना आमचे आयोजक आणि थोर समाजसेवक श्री हरेशजी केणी आणि त्यांचे पिताश्री बाबूराव शेठजी केणी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे कमलाकर शेठ पाटील असतील, मकुंजी राजे असतील, अरुण शेठ भोईर असतील, संजय शेठ म्हात्रे कुठारे असतील, आमचे मास्टर ब्लास्टर सुनीलजी राजे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या 4 बॉलमध्ये 19 धावा आल्या. इथे बघा अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप करायचं होतं, बैठक लावली होती, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन नाही आहे. वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा 1+1 2 धावा ॲड होतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन आजकालचं फास्ट क्रिकेट आपण पाहिलं. हाईट फॅक्टरसाठी चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू चला चेक करूया आपण. ते टीबी अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. आमचे मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी येथील मनोजजी पवार, टेक्निकल रूममध्ये असेल जितू, आणि चेक केलं जाईल रिप्ले टेलिकास्टमध्ये DRSचा वापर, डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर करत असताना टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय हाईट फॅक्टरसाठी. परंतु ऑनफिल्ड अंपायर निर्णय आहे वाईट बॉल. +1 अशा 2 धावा ऑलरेडी मिळालेल्या आहेत. आणि जर का हा बॉल बीमर असेल तर रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल राहील, यशस्वी राहील, तुम्हाला आणखीन एक रिव्ह्यू मिळेल. आणि जर का रिव्ह्यू गमावला तर मात्र पुढचा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाहीये. याची नोंद मोरावे संघाने घ्या. चांगली भागीदारी आदर्श आणि विनय या 2 खेळाडूंमध्ये होताना आपण पाहताय. चेक केलं जात आहे. बसला होता करदर खाली आणि त्यानंतर डेल स्कूपचा हा प्रयत्न. तिलक रत्न दिलशानला आपण नेहमी पाहिला या फटक्यांमध्ये तो पारंगत राहिलाय आणि त्याच धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचायचं होतं. खाली बसून हा फटका खेळत असताना आता हाईट फॅक्टर चेक करणं थोडंसं अवघड आहे, परंतु बॉल स्टम्पच्या वरच का लेवलला असेल तर तुम्हाला चेक करता येईल, कारण ऑलरेडी खेळाडू बसलाय. इट्स अ बीमर, कारण स्टम्पच्या वर आहे हा बॉल. खेळाडू जरी खाली बसला असला तरी मात्र हा बॉल स्टम्पच्या वर असल्या कारणाने बीमर, त्यामुळे फ्रीटची संधी असेल. 2 धावा धावफलकावरती आहेत आता. 39 आदर्श. फ्रीटचा बॉल उघडा डोले पहानीट. नेक्स्ट बॉल फ्रीट. कमबॅक करतो आता त्या ठिकाणी मोरावे संघ. या षटकामध्ये वाजवी धावा आल्या. फ्रीटचा बॉल त्रिफा उद्ध्वस्त झाला, सिंगल घेतली आणि 1 रन या ठिकाणी मिळाली. नशिबाची साथ विनायला मिळाली. तर याच दरम्यान आदरणीय सन्मान्य क्रिकेटला धर्मपंत मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय नवनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. सर 1 बॉल बाकी आहे, चला फिल्डिंग लावून घ्या. तवजे मजकूर टीम आपण अधिक वेळ घेता प्लीज. 40 धावा धावफलकावर यात शेवटचा बॉल. या षटकामध्ये बऱ्याच घडामोडी आपण घडताना पाहिल्या, अनेक असे उलटफेर होताना पाहायला मिळाले. बीमर बॉल पाहिले, वाईट बॉल पाहिले, षटकार 2 पाहिले आणि पुन्हा एकदा आता आदर्श स्ट्रायकिंग एंडला आलाय. फ्रीटच्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. फ्रीट बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त होणं विराट कोहलीची आठवण होते नेहमी. पाकिस्तान विरुद्ध सामना चर्चेमध्ये राहिला. छोटा पॅक, बडा धमाका, मिला मौका और जडा छक्का. आदर्श पाटीलने मात्र शेवट गोड करणारा हा गगनचुंबी षटकार टोकलाय. 6 धावा या फटकावरती मिळाल्या आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागताना बरबाद आहे. बिनबाद 46 लॉस ऑफ 0. मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना विनंती करेन व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत आपण या ठिकाणी पाहिली. आमचे महेशजी पाटील, अक्षयजी केणी, कामेजी पाटील, अरुण पाटील, रवींद्र पाटील, विपुलजी केणी, समाधान सोनावणे, अजयजी पाटील, पिंटू पाटील, अनिलजी राजे, सुनीलजी राजे, विवेकजी केणी, रमेश सोनावणे, सतीश केणी, किशोर केणी, अतिश केणी, सचिन केणी, जयवंत पाटील, जगदीश महादे, युवराज पाटील, सुजल पाटील, अंकित पाटील, ऋतिक साकोरे, आकाश काजले, राहुल ठाकूर, साहिल सोनावणे, हर्षद सोनावणे, ऋषी सोनावणे, पार्थ सोनावणे, बालूराजे असतील, रणजित पाटील, अच्युत पाटील, सूरज केणी,
दिनेश केनी, ऋषिकेश केनी, अरविंद केनी, सूरज पाटील, रोहिदास पाटील, मधुकर केनी या सर्वांची भरपूर मेहनत राहिली आणि आमचं संपूर्ण आमचं कुटुंब आणि आमचा ग्रुप श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर आणि श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेटाळी यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार देखील मानतोय. घेऊन चालतोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. महागड षटक 28 धावा आल्या. बघा नेक्स्ट मॅच असेल रियांश 11 चिंद्रन विपक्ष केपीसी इनामपुरी. दोन्ही संघांचे कर्णधार अंगद पाटील असेल एका बाजूला आणि चिंद्रन संघ केतन. चला ना बघा टीम नेम ओवा कॅम्प आणि कोण आहे चिंद्रन आहे. चला इनामपुरी टीम नाहीये. ओवा कॅम्प आणि चिंद्रन हे दोन संघ असतील. थोडासा आपण पाहिला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली त्या ठिकाणी ओवा कॅम्प टीमला त्यामुळे अजय भातोसे आणि दुसऱ्या बाजूला चिंद्रन टीम. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. मागच्या ओव्हरमध्ये 28 आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 होत्या. आता चौथ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्फत गोलंदाज झालाय हेमंत पाटील. समोर विनय स्ट्रायकिंग याला राऊंड द विकेट. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हा पंप जॅक पूल करत असताना पॉवरफुल वंडरफुल अँड डिलाइटफुल षटकार 6 धावा. वन धावा 50 अप त्या ठिकाणी 50 ओलांडली मैदानामध्ये मोराबे संघाने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 त्यानंतर 7 बॉलमध्ये 34 धावा आल्या. आणखीन एक वाईड बॉल 7 मध्ये 35 धावा खर्च केल्या तळोजा मजकूर संघाने. बघा अभ्यास करा तुम्ही मागच्या 7 बॉलचा. इथे मात्र 53 धावा धाव फलकावर द्यात. आज प्रत्येक सामना आपण जर पाहिला 60+ जाताना पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना परंतु एक वैशिष्ट्य आपण जर पाहिलं मागच्या दोन्ही सामन्यामध्ये चेस झालेला नाहीये. दोन्ही वेळा मात्र चेसिंग करणारा संघ पराभूत झालेला आहे. त्यामुळे इथे जर का 60+ रन गेल्या तर मात्र मोठी नामुष्की ओढावू शकते. पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. तळोजा मजकूर टीमला विकेट हवा आहे. आता ब्रेक थ्रू कदाचित मिळेल. हेमंत पाटील भावऱ्यासारखा गरगर फिरलाय आणि बॉल देखील सुटलाय. जीवनदान वारंवार चुका होताना पाहायला मिळाल्या. 3 झेल सुटले एकाच इनिंगमध्ये या 4 ओव्हरमध्ये. तिसऱ्यांदा जीवनदान. आदर्श पाटीलला कुणालने जीवन दिलं हेमंतने दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा विनयला हेमंतने जीवनदान दिलंय. जीवनदान मिळत असताना 2 धावा आल्या. धावांची गती वाढली. 55 धावा 55 सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 55 धावा सध्या स्कोर कार्ड मध्ये. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोमेंटम मिळालाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 15.33च्या सरासरीने 46 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 28 आल्या. आता येणारे काही बॉल बाकी आहेत. चला घाई करा प्लीज. भरपूर वेळ घेताय त्यामुळे प्लीज सूचना असेल तळोजा मजकूर टीमलाही वेळेचं बंधन रिस्ट्रिक्शन आहे या विभागामध्ये या परिसरामध्ये. राऊंड द विकेट. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. लॉंग अँड स्ट्रॉंग विनयचा आक्रमण अनस्टॉपेबल. विनय मात्रे षटकार. अकरा बॉल 26 वरती खेळतो विनय आणि ज्यामध्ये पहिले 4 डॉट बॉल तो खेळला. 7 मध्ये त्याने 26 बनवल्या. क्या बात आहे. लेट पण थेट त्याने कमबॅक करून दिलं. आपली उपयुक्तता काय असते त्याने सिद्ध करून दाखवली. धावा 61 धावा 61 धावा धाव फलकावरती आहेत. आता मोठी वाटचाल करताय मैदानाच्या आतमध्ये विनय आणि त्याच्या बरोबरने आदर्श पाटील विदाउट लॉस 61 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली आतापर्यंत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय अक्रॉस द लाईन. ढगात लाइटिंग लावणारा लांब लचक अवकाशाला गवस निघालणारा आणखीन एक धमाका विनयचा. दमदार रुबाबदार षटकार. कामेश पाटील आम्हाला सांगतात खरं भानुदास मात्रेच आम्हाला दिसतोय मैदानामध्ये खेळताना बामण डोंगरीचा. तोही उलवा नोटचा आणि काय बॅटिंग करतोय. अगदी त्याच्याच ऍक्शनने ही फटकेबाजी. शफल होऊन मात्र अक्रॉस लाईन आक्रमण चढवत असताना विकेट हवा आहे. तो जे मजकूरला खोला टाकला बॉल. टो क्रशिंग यॉर्कर इथे टाकत असताना हेमंतला आपण पाहिलं. याच बॉलची गरज आहे. फलंदाजाला डॉमिनेट करायचं असेल तुम्हाला यॉर्कर लेंथमध्ये भर द्यावा लागेल. लेग बाईच्या स्वरूपात रन मिळाली. धावांची गती वाढत चालली. धावा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी 68.
या सरासरीने जर का हा संघ पुढे गेला तर 85-90च्या आसपास पोहोचेल. या ठिकाणी मोराबे संघ, मिहिरा स्पोर्ट्स मोराबे उशिरा आला त्यामुळे करता टॉस विन तो जे मजकूर संघाला घोषित करण्यात आलं. गाथा 11 तो जे मजकूर संघ आणि त्यानंतर फलंदाजी करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 18, मागच्या ओव्हरमध्ये 28, या ओव्हरमध्ये देखील आता धाबे दरानून सोडलेल्या दोन्ही खेळाडूने तो जे मजकूर संघाच्या खेळाडूंचे समोर त्रिफा उद्ध्वस्त, बेल्स ब्लिंक झाली आणि पहिला विकेट मिळाला. पहिला धक्का बसतो या ठिकाणी आदर्श पाटीलच्या स्वरूपात. मोराबे टीमला आदर्शने धावा केल्या आपल्या संघासाठी वैयक्तिक 29 धावा. चांगली पार्टनरशिप, ज्याला 2 जिबंदर मिळाले आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. चार ओव्हरचा खेळ संपला. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 22, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 50 धावा आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 होत्या, मागच्या 2 ओव्हरमध्ये 50, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये 28 खर्च केल्या होत्या. त्या ठिकाणी प्रथमेश सावंत या गोलंदाजाने चौथ्या ओव्हरमध्ये हेमंतने धावा खर्च केल्या तब्बल 22. 50 धावा मागच्या 2 ओव्हरमध्ये आल्या. टोटल धावसंख्या धावफलकावरती 68, 68 धावा. आता एक षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर डेप्थ ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय शेवटच्या षटकासाठी रोहिदास पाटील. हे षटक देखील आता महत्वाचं आहे, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये 68 आले, त्यामुळे इथे जर का कंजूस गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल फिगर षटक टाकलं तर पुन्हा एकदा कमबॅक तळोजा मजकूर संघाचं होताना पाहायला मिळेल. गाथा 11 हा संघ नितीनदादा गावण त्याने भरघोस पारितोषिक आपल्या खेळाडूंना लावलेले आहेत. मोटिवेट करतात आपल्या खेळाडूंना, जेणेकरून आपला संघ जिंकला पाहिजे, आपल्या खेळाडूंची चांगली कामगिरी व्हायला हवी, यासाठी मात्र सातत्याने प्रेरित करणारे हे व्यक्तिमत्व नितीनजी गावण. पहिला चेंडू होता कमी गतीचा, थोडासा बाहेर काढला, किंबहुना जास्तीचा बाहेर काढला, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकत असताना अतिरिक्त रन्सने मात्र डावाला सुरुवात झाली, या षटकाला सुरुवात झाली आणि आता धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 69, एक गडी बाद 69. पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी झाली आणि यावेळेला 69 धावा धावफलकावरती आहेत. 69 लॉस ऑफ 1, एक गडी बाद 69. चिंद्रन आणि ओवेकॅम टीम दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहा. टॉस साठी ओव्हर पिच ड्राईव्ह लेंथवरती होता, त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंग आपला खेळत असताना अगदी समालोचन कक्षासमोर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रेम पाटील यांच्या माध्यमातून सिंगल मिळाली. 7वं दशक पूर्ण झालं. 70 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसातला उच्चांक होता 73, जो मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला. 74चा पाठलाग करताना पेठाली संघ पराभूत झाला. नारायण टीमने 73 केल्या होत्या. पहिल्या लढतीमध्ये 66 धावा होत्या आणि त्याची बरोबरी होताना पाहिली, एका रनने पराभूत झाला. त्या ठिकाणी घोट संघ मागचा सामना मोठ्या मार्जिनने कमीत 3 धावा, खरं 3 रनने पराभूत झाला. पेठाली संघ हा रेकॉर्ड आहे आजच्या दिवस रात्र फॉर्मॅट मधला आणि इथे आता 70 धावा सध्या धावफलकावरती पण लागताना पाहत आहे. 70 धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल तयार होत असताना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती रिटर्न यावं लागेल. या इनिंगला भरपूर वेळ घेतला, त्यामुळे प्लीज प्रत्येक टीमला आम्ही सूचना करतोय, वेळेचं बंधन आहे. 25 मिनिटं प्रति षटक, 5 मिनिटाचा अवधी तुमच्या वाट्याला आहे आणि त्या 5 मिनिटांमध्ये एक षटक, 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा कालावधी. समोर फलंदाज देखील सज्ज होत आहेत. टॉस केला बॉलला, टर्न विथ बाउन्स, परंतु बाहेर काढला बॉल, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. आणखीन एक वाईड बॉल. 71 धावा सध्या धावफलकावरती आहेत. प्रवीण ठाकूर हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला, विनय मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला. विनयने आतापर्यंत आपल्या संघासाठी 35 धावाचं योगदान 15 बॉलमध्ये दिलंय. 35 धावांचं योगदान वैयक्तिक त्याने आपल्या टीमला दिलंय. अर्धी धावसंख्या त्याने उभारली. स्टेप आउट झाले. फ्रंट फूट ड्राईव्ह आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर कडे खेळत असताना अलॉंग विथ कार्पेट. फक्त सिंगल. मी मगाशी म्हटलं हे षटक देखील महत्त्वाचं आहे. जर का इथे धावा कमी खर्च केल्या गोलंदाजाने तर मात्र आव्हान थोडंसं आवाक्यामध्ये राहील आणि जर का धावा 80+ पुढे गेल्या तर मात्र पाठलाग करताना तुम्हाला नक्कीच प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल आणि चांगलं कमबॅक या षटकामध्ये होताना विनय आता आला स्ट्रायकिंग एंडला, ज्याने आतापर्यंत 35 केलेल्या आहेत. स्पर्धेमध्ये आपण आणखीन अर्धशतक देखील पाहिली, एकच अर्धशतक पाहिलं होतं. आशिष पाटील हा खेळाडू धरण्याचा, आशिष पाटील त्याने अर्धशतक केलं होतं ऑन दी स्टम्प्स थ्रो आणि खेळाडू बाद.
मला कमी गतीने थ्रो आला होता. मला असं वाटलं कदाचित खेळाडू पोहोचेल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये, परंतु इथे नशिबाने साथ संगमचा हा थ्रो होता. खेळाडू बाद, रन आउट. संध्याच्या रात्रीमध्ये समोर टाकलाय, स्लॅश करण्याचा प्रयत्न, फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, गलीमधला क्षेत्ररक्षक पुढे आला. अनुज मडवीने हा झेल टिपला आणि मोठी पारी संपली आहे. 35 धावांची, मैदानाच्या बाहेर चाललाय विनय म्हात्रे, ज्याने वैयक्तिक 36 केले. हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. उशिरा का होईना मात्र ब्रेक थ्रू मिळाले आणि गोलंदाजी जर आपण पाहिली लास्ट ओव्हरमध्ये अप्रतिम राहिली रोहिदास त्यांच्या वतीने. हे षटक स्लॉग ओव्हरचं. चला घाई करा, लगेचच डगआउट. नवीन खेळाडू मैदानाकडे पाठवा. शिवांशु भोईर त्या ठिकाणी चालला मैदानाकडे. 36 धावांची इनिंग साकारत विनय मैदानाच्या बाहेर चालला. सध्या सुस्थितीमध्ये आहे. मी मगाशी उल्लेख केला आजच्या दिवसाचा उच्चांक होता 73, जो खरं तर नारायण टीमने केला होता आणि आतापर्यंत 73 धावा या धावफलकावरती आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत, म्हणजे पुढे जाण्याची संधी आहे या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये मोराबे टीमला. आणि जर का पुढचे दोन्ही डॉट बॉल आले किंवा विकेट जर मिळाले तर मात्र बरोबरी होईल आजच्या दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये सांघिक उच्चांकाची. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 73. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय शिवांशु भोईर. हा खेळाडू यंग टॅलेंट मधल्या फैतीले 2 खेळाडू. रोहिदासने काय गोलंदाजी केली, अप्रतिम कमबॅक. 5 धावा खर्च केल्या पहिल्या 4 मध्ये, 1 विकेट, 2 विकेट, 1 रनआउटच्या सुरुवात विकेट या ओव्हरमध्ये मिळाला. सांघिक यश. समोर टाकला, प्ले अँड मिस. क्या बात आहे. हातभर बॉल फिरवत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू. 73 धावा नारायण टीमने केल्या होत्या आणि आता 73 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, 3 खेळाडू बाद, 73 लास्ट बॉल. चला घाई करा प्लीज, स्पीडअप विनंती राहील दोन्ही टीमला. खास करून तो जे मजकूर जो खरं तर यजमान संघ आहे आणि एका बाजूला उल्वा नोटचा पाहुणा संघ आहे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, दोन्ही टीमला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीसाठी. लास्ट बॉल, रोहिदास कमबॅक. शेवटचा बॉल आहे. आणखीन एकदा डॉट बॉल, म्हणजे पुन्हा एकदा बरोबरी झालेली आपण पाहत आहे. जे नारायण संघाने 73 केल्या होत्या आणि इथे देखील 73 आलेल्या आहेत. 74चा पाठलाग पुढच्या 5 षटकामध्ये करायचा आणि जशी डावाला सुरुवात होईल पुढच्या इनिंगमध्ये आवाजामध्ये असेल बदल. आवाज असेल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय जयेश भोसले सर, धन्यवाद. तर केदारनाथ 11 ओव्हे कॅम्प आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल रियांश 11 चिंद्रन टीम. खरं तर टीमचे पॅकरच आमचे दीपक शेठ पाटील, तलोजा मजकूर बांच्यावरती असणारा प्रेम. चला आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. नवनाथ शेठ म्हात्रे साहेबांना मी विनंती करीन आणि धनाजी पाटील आपण देखील आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी ते संपन्न करणार आहोत. क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळ्या असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. ते नाणेफेकी यस केदारनाथ 11 ओव्हे कॅम्प वाईल्ड कार्ड एंट्री मिळले. काय म्हणशील एकंदरीत आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्या आयोजकांचे धन्यवाद. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. सर्वप्रथम निर्णय काय, गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी करू. गोलंदाजी समोर पाहतोय एक दाखडवर एक पॉवरफुल संघ आपण पाहतोय रियांश 11 चिंद्रन संघ. किती धावसंख्येबद्दल रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? धाव संख्या असे टार्गेट सेट केलं नाही, पण कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, ऑल द बेस्ट. चला त्यानंतर इथे चिंद्रन टीमचे कर्णधार आमचे मित्र आहेत. आता फलंदाजी करायची 5 षटकामध्ये इथे 70+ 80+ धावा होताना देखील पाहिलं, पण तुमची काय रणनीती असेल? रणनीती अशी काहीच नाही, आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटतं तुम्हाला? आयोजन खूपच चांगलं आहे आणि वेळेवर मॅची चालू होतात. आपल्या इकडे पहिल्यांदाच अशा मॅची चालू होतात आणि लवकरच संपतात. क्या बात आहे. दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. चला आता आपण सन्मान देखील घेणार आहोत. चला आपण दोस्ती दुनियात एक राजा माणूस मित्रांनो, जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला. ते आमचे
उत्तुंग नेतृत्ववान आणि कार्यसम्राट उद्योजक नवनाथ शेठ म्हात्रे पिसार्वे यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि भिंतीवरील घड्याळ एक संकल्पना पाहिली. आमची येवन जोडी कमलाकर दादा पाटील साहेब, सबसे ग्रेट कमलाकर शेठ, मुकुंदजी राजे, त्यानंतर आमचे धनाजी पाटील राजा माणूस मित्रांनो, त्यांचा करूया शुभ सन्मान. येवन जोडी जयदास राजे आमचे उत्कृष्ट आचार्य आहेत. एक चवच न्यारी आहे त्यांच्या हाताला. तर जयदास राजे आपण देखील यावं, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा. यावं. हरकत नाही, मॅच ऑन आहे आपली. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची. षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे नितीन शेठ गावण साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याच मुलीच्या नावानं हा संघ खेळत असतो सातत्याने. गाथा 11 तलोजा मजकूर टीमसाठी शुभेच्छा येतात. या ठिकाणी आमचे उमेशजी राजे असतील, अनिलजी राजे असतील, यांच्या माध्यमातून टीमसाठी भरपूर सारे शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या काकी वहिनी सर्व मॅचचा आनंद घेत असेल. कारण तर ज्यावेळेस मॅचेस असतात त्यावेळी आम्हाला फोन येत असतात की काका मॅच कधी लागणार आहे. तो मॅच लागली आता तर मॅचचा आनंद घेत असतात. आमचे वहिनी साहेब असतील, काका काकी आजी आजोबा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजयजी भोईर यांचं आगमन व्यासपीठावरती यंदा कर्तव्य आहे. स्वागत आहे आपलं देखील. हॅलो, थँक्यू. धन्यवाद रोशनजी पाटील आणि धन्यवाद साई राजे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. 74चा पाठलाग करायचा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 14.80च्या सरासरीने या धावगतीने पाठलाग करायचा आहे आघाडीला. भूषण पाटील आणि त्याच्या साथीला संग्राम राजे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला उल्वे नोड तर एका बाजूला आपल्याच आयोजनाच्या खाली खेळणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. पंचांनी जिथे मात्र शाहरुख खानच्या अंदाजामध्ये ही स्टाईलमध्ये सांगितला व्हाईट बॉल आहे. अवांतरने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती विनय मात्रेला आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. जिथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. बॅटिंग ऑलराऊंडर आहे की आडू विनयला आपण पाहिलं तर त्याने बॅटिंग देखील केली. पूर्वार्धामध्ये चांगल्या धावा देखील गोळा केल्या. मोरावे गाव म्हटलं तर गणरायाचं प्रसिद्ध असं स्थान आणि याच गावामधून क्रिकेटचे हे तारे सितारे पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला टर्न केला. धावा मिळाल्या 2, एकंदरीत 3 मांडल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. भूषण ऑन स्ट्राईक. उजव्याशीच्या बाहेर आहे. शेवटच्या क्षणाला लटकट केलाय. डेलिकेट कट. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ती इथे दाखवून दिली आहे. ठोकला. थर्ड मांडला चौकार. .80चा आस्किंग रन रेट आहे. खरं तर एक दमदार असं आयोजन. श्री छत्रपती ट्रॉफी 2026चा थीम सॉन्ग आपण ऐकला. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय कमलाकर शेठ पाटील साहेब, आदरणीय मुकुंदजी राजे साहेब यावेळेला कोलाट टाकला होता. चॅनल मध्ये पाहायला मिळाला. लाऊड अपील. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल आली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा लेग बाईज आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्या त्या 8. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय कमलाकर शेठ पाटील साहेब असतील, मुकुंदजी राजे साहेब असतील, उमेशजी केणी साहेब असतील आणि त्याच वेळेला हरेजी केणी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आणि तथा श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजा मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. दमदार आणि दर्जेदार आयोजन. डे अँड नाईटचं फॉर्मॅट. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक आखीव आणि रेखीव संकल्पना आपण पाहत आहोत. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलं.
अगदी वेळेमध्ये स्पर्धा पार पाडल्या जातात. चिंद्रनकरांनीही स्तुती केली या स्पर्धेची. वेळेत सुरू होणारी आणि वेळेत संपणारी स्पर्धा 12च्या आत घरात. धाव फलकावरती धावा बनल्या तर सध्या दगडीला 8. संगम राजे या वेळेला वेगाने टाकला बॉल. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. फास्ट अँड फ्युरियस. डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर मात्र चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. बॅटर संग्राम अवाक होत असताना पाहायला मिळाला. संगमला आपण पाहतोय जो स्ट्राईक एंड वरती आहे. पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला होता. डिगआउट केला, हलक्या हाताने केला. सिंगल मिळत असताना पाहायला मिळेल. खोलातले चेंडू संगम चांगल्या रीतीने बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहत आहोत. खरं तर पापडीच्या पाडामध्ये काय बॅटिंग गेली होती. नुकतीच देची स्पर्धा पार पडली. अफलातून खेळ सातत्याने राहिलाय. संघाचा हुकमाचा एक्का म्हणून या डावखुऱ्या हाताच्या खेळाडूकडे पाहिलं जातं. नेहमीच सातत्य राखतो. संघाचा महत्वाचा तारणहार म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेला खोलातला होता. इनसाइड आउट केलाय. डी बॅकचा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या. थ्रोईंग आर्म्स किती स्ट्रॉंग आहेत पाहत. डीप मधून थ्रो ऑन दी स्टंप पाहायला मिळाला. धावा मिळाल्या 2 धाव फलकावरती. 11 धावा धाव फलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या 24 चेंडूचा खेळ शेष राहिलाय आणि या 74चा पाठलाग करत असताना जिथे मात्र विजयासाठी अजूनही 63ची गरज. येणारे 24 बॉल 63ची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात आणि ब्रेकमध्ये एक मधुर संगीत ऐकू. थँक्यू. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल ताराव्या कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. हार तद्वर मानायची नाही जदवर आपण विजेते होत नाही. जदवर शर्यत संपत नाही ना तद्वर स्वतःशी सांगत राहायचं की कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. हिंमत कदापि हारता कामा नये. मैदानाच्या आतमध्ये आर्यनला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. संगमला स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहोत. खाता त्याने अद्याप खोललेला नाहीये. जिथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आर्यन. पहिला बॉल उजव्या यशीच्या फारच दुरून जाणारा इथे पाहायला मिळाला होता. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टॉम इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. अजूनही 63 बनवायच्या देणाऱ्या 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप साऱ्या गोष्टी शक्य होतात. अशक्य असं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती काही नाहीये. इम्पॉसिबल या शब्दाला निरखून पाहिलं तोही सांगतो आय एम पॉसिबल. या वेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. टारेखीचा प्रयत्न इथे नेम लागला असता तर फलंदाजाचा गेम हा निश्चित होता. सिंगल कंप्लीट होते. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडते. 12 बांधल्यात. 62ची आवश्यकता अजून या सामन्यामध्ये पाहायला मिळते. क्षणाक्षणाला पारडं जड होत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची फलंदाजी आणि अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षणाच्या आघाड्यावरतीही सरशी राहिलेली पाहायला मिळाली आहे. कारण ज्या रीतीने मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ खेळतोय. उल्वेनोड विभागामध्ये अनेक स्पर्धा सातत्याने होतात. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये सिल्वर ट्रॉफी देखील वाट पाहते या विभागामध्ये. धावफलकावरती धावा बनल्या त्या एकेरीच्या मदतीने 12. फेल ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी भूषण स्ट्राईक एंडवरती आहे. संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा दे घुमा के करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. बॅटरला डॉमिनेट करण्यात येतं. रीड करण्यात येतं. सर्वाधिक महत्वाची बाब ना गोलंदाज ज्या वेळेला आर्यन भोईरला आपण पाहिलं बॉल डिलिव्हर करण्यासाठी ज्या वेळेला तो येतो बॅटरचे मनसुबे ओळखतो आणि तदनंतर ते उधळून लावण्यामध्ये तो यशस्वी राहिलेला आहे. डॉट बॉल आलेत. निर्धाव चेंडू आलेत. पर जिथे प्रेशर क्रिएट करण्यात येतोय. आपण नेहमी म्हणतो ना प्रेशरमध्ये घरातल्या कुकरची शिट्टी वाजते. तुम्हाला इथे प्रेशरमध्ये फटके मारायचे आहेत आणि ते मोठे फटके पाहायला मिळतील का. धावा गोळा करण्यासाठी धावा गोळा करावा लागतील. मोठी फटकेबाजी करावी लागेल भूषणला. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात येतोय. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय.
संगम ध्रुव दिलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये केवळ 1 आली आहे. धावांचा तुटवडा पडला अलीकडे. सोनं महाग आहे परंतु इथे धावा महाग झालेल्या पाहायला मिळाल्यात. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहे. 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव आली आहे. भूषण पुढचा बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न. लोड फुलटोस बनवला. ड्रायव्हिंग लेंथ वरती आहे. क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी. विनयला आपण पाहिला सिंगल इथून आली. एकंदरीत 5 बॉलमध्ये केवळ 2 आल्यात. सामन्यामध्ये जिथे मात्र आपण पाहिलं पकड मजबूत करणं गरजेचं होतं. गोलंदाजांचा वर चष्मा राहिलाय. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडर बॅटरसाठी ओव्हर द विकेटने राईट हँडर लेफ्ट हँडर बॅटरसाठी अराउंड विकेटने गोलंदाजी करण्यात येते आर्यन भोईरच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. 2 धावा आल्या त्या केवळ या षटकामध्ये. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संगम राजे शेवटच्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमधून आला. मोरावेकर चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. थोडीशी घाई व्हायला हवी. संगमच्या बॅटमधून काय फटका आला पहा. मीटिंग घ्यायला भाग पाडली आहे त्याने. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर. तुझे ही तो बख्शी इस ग्राउंड की हुकूमत. ये तेरी सल्तनत है. तू सुलतान बनकर आया कर. संगमला ती बॅटिंग करून दाखवायला लागणार आहे. ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. ही स्पर्धा पुन्हा पुन्हा 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार आहे. आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या आयोजनामध्ये आपल्याला खेळायचं आहे. संघाची इब्रत अगदी त्याच वेळेला साई राजेंनी आवर्जून सांगितलं की गाव संपूर्ण या सामन्याकडे आस लावून बसलेला असतो. आपली मॅच कधी येणार. त्या खेळाडूंनाही त्या दर्जाचा खेळ साकारावा लागणार आहे. धाव फलकावरती धावा बनल्या ते 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. येणारे 18 बॉल आणि 55ची गरज. 18 चेंडू आणि 55 धावा. खूप काय बाकी है सामन्यामध्ये. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी आहे. इथून दिल्ली आणि देहरादून फारसं दूर आहे आणि त्यासाठी वंदे भारत पेक्षाही फास्ट प्रवास करावा लागेल. खुलातला उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन चेंडूने सुरुवात होत असताना पाहायला मी ते अलंकार मात्र गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेत. अलंकारनेही अभांतरच्या चेंडूने सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. 54ची आवश्यकता. 18 चेंडूमध्ये 54 बनतात. बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. इंडिया आणि पाकिस्तानचा सामना आजही डोळ्यासमोर येतो. का बॅटिंग केली होती विराट कोहलीने. 18 चेंडू 48 धावा चेस केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढं काय होऊ शकतं तर आपण टेनिस क्रिकेटर आहोत. 18 बॉल 54ची गरज. पहिला तर आला डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भूषणच्या बॅटमधून षटकार. ब्रह्माजी राजे देखील मॅचचा आनंद घेतात. याच टीमचे ते सहकारी आहेत मित्रांनो. ब्रह्मा राजे एक उत्कृष्ट गोलंदाज मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आली रे आली. आता माझी बारी आली. षटकार ठोकला लांब लचक. भूषण या वेळेला डबल माइंडेड होते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर वन पिक करू शकले नाही. सिंगल इथून प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या वधारतीये. 27 धावा धावफलकावरती आहेत. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग. 47ची गरज. 16 चेंडू आणि 47 धावा. मागील बॉलवरती संगमच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आहे. सध्या दगडीला त्याला आपण स्ट्रायकर इनवरती पाहतोय. मॅच बनेल यात ती मात्र शंका नाही आहे. भूषणने याची जाणीव करून दिली आहे. रुको जरा सबर करो बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का असंच म्हणत त्याने षटकार ठोकला. भूषण पाटील चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता. उजव्या यशीच्या बाहेर खुलात वेगवान चेंडू पाहायला मिळतो आहे. DRAची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. व्हाईट बॉलसाठी पंचांच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आले. संगमला आपण पाहिलं तर जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. पंचांनी निर्णय झटपट पटापट लगेचच निर्णय येत असताना पाहायला मिळतो आहे. स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची. पहा ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवण्यात येत असताना प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत.
खोलातला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इथून सिंगल येत असताना पाहायला मिळते गल्ली रिजन मधून. एकेरी धाव आली, एकाएकाने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 बनली आहे. 46 ची गरज. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. सामना फारसा दूर चाललाय. सिंगल आणि डबलला प्राधान्य देण्यात येत आहे. सिंगल आणि डबल सर्वाधिक महत्वाचे आहे, परंतु त्याला बायपास करण्यासाठी मोठे स्ट्रोकही तुम्हाला खेळावा लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागणार आहे. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. कमी गतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. काय गोलंदाजीचं प्रावीण्य मिळवलं या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू या षटकातील अलंकार म्हात्रेचा इथे पाहायला मिळाला होता. कमी गतीचा स्लोअर वन, फिंगर रोल केली होती त्याने. आयुध अशीच असावी लागतात. चक्रावणारा बाउन्सर असावा लागतो. रॉकेट सारखा यॉर्कर तुमच्याकडे असावा लागतो. तो आहे यावेळेचा बॉल आकाशाला गवसनी घेत. जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्रिकेट क्लब तलोजा मजकूर व श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब व संघ विठ्ठले आयोजित स्वर्गीय अक्षय बालराम पाटील स्मृती चषक श्री छत्रपती ट्रॉफीचा धमाका या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली. आमची तलोजा मजकूरची A1 जोडी आदरणीय सन्मान्य श्री संतोष शेठ पाटील माजी सरपंच तलोजा मजकूर, त्यानंतर दीपक शेठ पाटील गोल्डन मॅन थोर समाजसेवक. आणि आम्हाला सर्व क्रमांकाच्या ट्रॉफीज, या उत्तुंग अशा ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतो. या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या भवानी ज्वेलर्सचे मालक आदरणीय सन्मान्य कुंदन शेठ सिंग फेज 1 यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आहेत त्या आम्हाला देण्यात आल्या आदरणीय सन्माननीय श्री गणेश शेठ कोटारकर नावडे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यानंतर सिरीजसाठी ट्रॉफी, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील ट्रॉफी पाहतोय. ते स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे कुठारी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. श्री संदीप शेठ म्हात्रे SS ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात. आणि सर्व सन्मान चिन्ह स्वर्गीय नारायण शेठ गरज यांच्या स्मरणार्थ श्री विलास शेठ गरज साहेब पापडीचा वाडा यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. आणि पाण्याची सुविधा आम्हाला करण्यात आली. पिसारे गावाचे एक दानशूर व्यक्तिमत्व सुनीलदादा पाटील, त्यानंतर आमचे संजय शेठ भोईर कुटारी, आमचे जबरदस्त जुने समालोचक मित्र. इट्स ओ टू कॉम्बॉक्स भोसले सर. 12 बॉल आणि 40 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. जिथे मात्र शिवांशु भोईरला गोलंदाजी मार्कवरती दाखल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. संगम स्ट्राईक एंड वरती आहे, परंतु तो फिजिकली तितकासा फिट वाटत नाहीये. कुठे ना कुठेतरी दुखापतग्रस्त आहे की काय, क्रॅम्प त्याला सातत्याने आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. 12 बॉल 40 ची गरज. हा पहिला चेंडू जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. 12 बॉल 40 ची आवश्यकता. पहिला बॉल डॉट आलाय. वेळ कशी राहील कोणाची ही देखील पाहणं तितकंच गरजेचं. पुढचा बॉल या बॉलची आतली कडा, यष्टीरक्षकाचा भेद. डॉट बॉल. निर्धाव 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 चेंडू येत असताना पाहायला मिळतात. डॉट 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 ही वेबसाईट नाही आहे कोणती. डॉट आणि निर्धाव चेंडू इथे आलेले पाहायला मिळालेत. सिंगल आणि डॉट जास्तीचे आलेले पाहायला मिळाले. 10 चेंडू 40 ची गरज आहे. सामना बनेल, मोठी फटकेबाजी करायला हवी आणि त्यासाठी तो वज्र निर्धार तुम्हाला करावा लागणार आहे. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ हा वाईडीज नाही आहे, तर तो समोर उभा करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथून मी इथे ठाऊक आहे. संगम सरळ चांगल्या रीतीने फटके खेळतो, या कारणासह लॉंग ऑफ ऑर्थोडॉक्स नव्हता, तो समोर उभा करण्यात आला होता. सिंगल येते. मागील 3 बॉलवरती केवळ एक आली आहे. 39 ची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शेष. सामना बुडवला या षटकामध्ये देखील. पहिले 2 बॉल डॉट आलेले पाहायला मिळालेत. भूषण पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. आता त्याला जे काही करायचं आहे ते त्यालाच करायचं आहे. एकट्यानेच फलंदाजी करावी लागेल. मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. 9 चेंडूचा खेळ शेष. 39 ची आवश्यकता. भूषण ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. लोड फुलटॉस बनवला. गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गॅप होता मोठा, झालेला नाही धावांचा तोठा. रन्स मिळाला 4. हा चौकार. मॅच जिंकून दाखवली तलोजा मजकूर संघाने. तर अर्थातच आमचे विजयजी राजे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल
21,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 8 चेंडू आणि 35 ची आवश्यकता आहे. भूषण पाटीलच्या बॅटमधून पहिला अखेर आलाय. अजून 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले तर मॅचला कलाटणी पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणतंही भाकीत हे केवळ स्वप्नरंजक राहतं, आनंद देतं, उत्साह वाढवतं, या पलीकडे काही नाही. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दिशाही नाही. गोलंदाजाला दंडित करण्यात येत. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. प्रेशर आता गोलंदाजावरती क्रिएट झालाय. एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती 40 बनल्या. 8 बॉल आणि 34 ची आवश्यकता. भूषण पाटील तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची कधी नडायची. यावेळेला समोर खेळला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. स्वतः गोलंदाजाने चांगली फील्ड केली. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2-32 ची गरज. 7 बॉलचा खेळ शेष आहे. या बॉलवरती यदा कदाचित मोठा फटका आला तर मॅचची मोमेंटम शिफ्ट होऊ शकते. त्यासाठी मोठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. गोलंदाजांचं कौतुक, कारण ज्या रीतीने गोलंदाजी झाली आहे मीरा स्पोर्ट्स मोरावेच्या गोलंदाजांनी चांगल्या दर्जाची गोलंदाजी येथे केलेली पाहायला मिळाली. कारण या संघाचा कर्णधारी तितकासा खमके आहे ज्या रीतीने त्याने कामकाज केलं. कारण आपण पाहिलं तर फलंदाजीच्या आघाड्यावरती धावाही गोळा केल्या होत्या, जिथे मात्र 36 धावांची खेळी साकारली. गोलंदाजी मार्कवरती आला, जिथे विनयने धावाही रोखल्या पहिल्या षटकामध्ये. महत्वाची गोष्ट तीच राहते ना, आपला संघाचा महत्वाचा खेळाडू हा त्या दर्जाचा असावा लागतो. यावेळेला कमी गतीने अवांतर धाव येते. अजूनही 31 ची आवश्यकता. 7 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ही उमेद, हा जोश तुमच्यामध्ये असायला हवा. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. आज नशिबाला हरवायचं आहे तर ते प्रयत्न करावेत लागतील. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल 25 ची आवश्यकता. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. आता मॅच रंगात आली आहे. सामन्याचं मोमेंटम चिप झाली आहे. बॅटिंग करणारा संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. 6 बॉल 25 धावा बनतात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती खुल्या गटाच्या अनेक स्पर्धांमध्ये या धावा चेस होताना पाहायला मिळालेल्या आहेत. अनेक स्पर्धांमध्ये धावसंख्येचा पाठलाग होत असताना अनेक वेळेला आपण सातत्याने पाहिलंय. ही मॅच मात्र रंगात येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक वरती जिथे मात्र आपण संगमला पाहतोय. फटकेबाजी करेल का तो, कारण या क्षणाला अभी नाही तो कभी नाही महत्वाचा क्षण आहे आणि इथे त्याला खेळ करून दाखवावा लागणार आहे. तो खेळ साकारावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण ठाकूर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतं. 6 बॉल 25 ची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, असं संघाचे साथीदार म्हणत असतील. मैदानाच्या आतमध्ये संगमला 30 बॅटिंग करून दाखवायला लागणार आहे. ज्या दहशतीसाठी तो ओळखला जातो, ज्या खेळीसाठी तो ओळखला जातो. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. 6 बॉल आणि 25 ची गरज. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला ऑन दी टो झाल्यात. ऑन इज अ हिप सिंगल मिळतीये. 24 ची आवश्यकता राहिली आहे. तुर्भेकर देखील या सामन्याला पाहत आहेत आणि खरं तर त्यांच्याही माध्यमातून संपूर्ण संघाच्या माध्यमातून या आयोजनाला शुभेच्छा आल्यात, संघाला शुभेच्छा आल्यात. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने बधारतीय धावफलकावरती बनल्या त्या 50. अर्धशतक कंप्लीट झाल्या. आघाडीची जोडी जमली होती. येणारे 5 बॉल आणि 24 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडू 24 ची गरज. स्ट्राईक वरती भूषण आलाय, जो नॉट आउट बॅटिंग करतोय. 34 धावा 14 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. संगमचा एकंदरीत विचार केला तर 11 बॉल मध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. येणारे 5 बॉल मध्ये 24. खोलातला बॉल पहिला आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
ऐसा हुलसूल मॅच. तलोजा मजकूरचे ग्रामस्थ मंडळ भरपूर खुश होते या मॅच मध्ये आणि भूषणसाठी भरपूर उदंड प्रतिसाद आणि आशीर्वाद देखील होता. परंतु अंतिम चेंडूवरती मोराबा संघानं एक जबरदस्त मिरॅकल गोलंदाजी केली आणि सामन्यामध्ये आपला विजय भक्कम केला. चला मॅन ऑफ द मॅच देऊ. विनय विनय म्हात्रे 36 धावांची झुंजार केली. अफलातून खेळी आपण पाहिली. मीरा स्पोर्ट्स मोरावे संघामचे दिलीप शेठ पाटील भरपूर खुश